नमस्कार. स्टोरीझिला मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे. तुमच्या रोजच्या प्रवासात किंवा निवांत क्षणात कथांच्या अद्भुत दुनियेत रमण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. चला आजच्या कथेला सुरुवात करूया. रुपेश हवालदिल झाला होता. अजून आपण नक्की काय करायला हवं त्याला कळेना. बाबांचे आता काहीच तास उरलेत हे कळल्यावर त्याने आधी प्रियाताईशी संपर्क साधायचा प्रयत्न केला. ती फोनवर भेटणं किती शक्य नाही ते पुरेपूर माहीत असल्याने तिच्याकडे तार केलीच आणि शिवाय अण्णाकाकांच्या गावातल्या घरीही केली. प्रिया काम करीत होती त्या आदिवासी वस्तीहून कुणी आलंच तर त्यांच्याच घरी पहिला मुक्काम असतो. तेव्हा तोच एकमेव मार्ग प्रियाताईला कळवण्याचा. आता फक्त वाट बघायची. संध्यामावशी, पिमलमावशी, आनंदमामा, बाबूकाका, काकी, सतीश सगळे येऊन भेटून गेले. बाबांचे ब्रिज क्लबमधले दोस्त, त्यांच्याबरोबर फिरायला जाणारे, कट्ट्यावरचे मित्र, आठवून रुपेशने सगळ्यांना कळवलं. अगदी जुन्या बंगल्यातल्या माळ्यालाही. तो बाबांचा चहामित्र. आईच्या मागे रुपेश प्रियाला कसं वाढवलं त्या सगळ्याचा साक्षीदार. बंगल्यातच राहायचा. अनेकदा बाबांच्या रागापासून त्यानं रुपेश प्रियाला वाचवलेलं. संध्याकाळी कधीतरी रुपेशचा मोबाईल वाजला. हॅलो प्रियाताई, प्रिया, हॅलो हॅलो एवढंच बोलू शकला. अतिशय खराब रिसेप्शन होतं. प्रचंड खरखर करीत दोनदा फोन कटही झाला. रुपेशला खात्रीच पडली की फोन प्रियाचाच आहे. तिला कळले आणि तीच आपल्याला फोन करायचा प्रयत्न करते. त्यानेही एक दोनदा प्रयत्न केलाच होता. गेले काही दिवस एकट्यानं सगळं धकवून नेताना रुपेशला जाणवलं नव्हतं ते ओझं. प्रियाचा नुसता फोन आल्याबरोबर ते ओझं रुपेशला आता जाणवायला लागलं. प्रिया त्याची मोठी बहीण. कुणी जीवाभावाचं येणार, तिच्याशी बोलू शकेन, दुःख वाटून घेऊ शकेन हे जाणवताच रुपेशला धीर तर आलाच, पण आपण अतिशय दमलोय हेही जाणवलं. हातातच फोन धरून तो लॉबीतल्या खुर्चीत बसला. मागे डोकं टेकून त्यानं डोळे मिटले. एक प्रचंड थकवा डोक्यापासून साऱ्या शरीरातून पसरत गेला. मनातल्या मनात त्यानं प्रियाताईच्या खांद्यावर मानही ठेवली. अगदी लहानपणी ठेवायचा तशी. हट्ट करून तिच्याबरोबर तिच्या आवडीचे पण त्याला कंटाळवाने पिक्चर बघायला जायचा. कधीतरी झोप अनावर व्हायची तेव्हा खांद्यावर मान ठेवायची तशीच अगदी. बसनी गावी मावशीकडे दोघेच्या दोघे जातानाही कधीतरी लुडकणारी त्याची मान प्रिया हाताने सावरून परत आपल्या खांद्यावर ठेवतीये हे झोपेतच कळायचं. म्हणायला मोठी बहीण पण मोठा भाऊ, किंचित आई, बरीचशी मैत्रीण असं सगळंच असणारी तिची प्रियाताई. हवेतल्या हवेत तल्लूभोरा फेकून अलगद आपल्या हातात ठेवणारी प्रिया. आपल्याला तासनतास बोलिंगची प्रॅक्टिस देणारी प्रिया. आई गेल्यावर स्वयंपाकघरात लुडबुडत बाबांना मदत करणारी प्रिया. आई गेल्यावर पहिल्यांदाच आपल्याला सोडून कॉलेजच्या कॅम्पला गेली असताना आपण शाळेतून आल्यावर कावरेबावरे होणार हे माहीत असल्यानं आठवणीनं रोज फोन करणारी प्रिया. अनेकदा बाबांच्या तावडीतून सोडावणारी प्रिया. सुरेखाच्या भानगडीत रागवून का होईना पण आपल्याला सावरणारी प्रिया. आपल्याला हर तऱ्हेने मोठं करण्यासाठी धडपडणारी प्रिया. रुपेश किती वेळ विचारत क्लांत होऊन बसला होता कुणास ठाऊक. एक विलक्षण थरथर हातात जाणवून दचकला, जागा झाला आणि हसला. मोबाईल फोनची थरथर वाजत होता. प्रियाचाच असणार. काय 2 क्षण मिळतील त्यात तिला सांगूया की जमेल तर ये ग, म्हणजे जमवच, येच. बाबा अगदी वाट बघतायत, बहुतेक फक्त तुझ्यासाठी थांबलेत. हॅलो हॅलो प्रिया, अगं बाबा ना. अतिशय एक्साईट होऊन रुपेश तिला कसं तरी करून ऐकू जावं म्हणून जोरजोरात बोलत होता. डेस्कवरच्या नर्सने श्श म्हटलं. त्याच्या लक्षातच आलं नाही. खरं तर ह्यावेळी फोनवर रिसेप्शन व्यवस्थितच होतं. आवाज व्यवस्थित ऐकू येत होता. हॅलो किल्वर राजे, काय म्हणता? प्रियाचा स्पष्ट आवाज, नेहमीची मायेची हाक ऐकून रुपेशला आता मात्र हुंदका फुटला. हातात फोन घेऊन तो लोकांपासून दूर कॉरिडॉरच्या टोकाला जाऊन उभा राहिला. अरे अरे असं काय करतोस? अजून मोठं झालंच नाहीच काय? अरे राजा, सगळं जबाबदारीनं तर केलंस, करतोयस. तूच माझा मोठा भाऊ शोभशील. बरं आता सांग, बाबा कसे आहेत? प्रियाने त्याच्या नेहमीच्या शांत स्वरात विचारायला सुरुवात केली. तिचा आश्वासक स्वर ऐकून रुपेशही स्थिरावला. प्रिया, बाबा काहीच तास आपल्यात, असं डॉक्टरांनी परवाच सांगितलं. मी लगेच तुला तार केली आणि अण्णाकाकांकडे निरोपही ठेवला ना. तुला कळवाव? अरे हो कळलं म्हणून तर फोन केलाय. आणि काळजी करू नकोस, मी येतेय. कधीच निघालीये, कळल्याबरोबर. खरं तर अजून 4-1 तासात पोचेन सुद्धा. रुपेशचा आपल्या कानांवर विश्वास बसेना. प्रिया, खरंच पोचतेयस? लवकर ये. मी वाट बघतो आणि बाबांना सांगतोच. फोन कट झाला. रुपेश बाबांकडे धावला. शुद्धी बेशुद्धीत येतळ्यात मळेत करणाऱ्या बाबांना जवळ जाऊन त्यानं सांगितलंही. बाबा, प्रियाला कळवलंय. बाबा, ती येतेय. तिचा फोन आला होता आत्ताच.
बाबा बाबा ऐकलं का, प्रिया येतेय. शुद्ध बेशुद्धीत ये जा करणारे, फारसं काही ओळखत नसलेले, रुपेश, प्रिया आणि मोजक्या आठवणी सोडल्यास बाकी काहीच आठवत नसलेले बाबा प्रियाच्या नावाने सजग झाले. चेहऱ्यावर ओळख दिसली. किंचित हसू ओठांवर आलं आणि परत बेशुद्धीत गेले. बाबांच्या बेडच्या बाजूच्या खुर्चीत पेंगणारा रुपेशला मध्ये मध्ये नर्स येऊन बाबांना बघून जात होते ते कळत होतं. पण प्रियाताई येतेय हे नुसतं कळल्यावरच अर्धा भार नकळत अजून न पोचलेल्या प्रियाच्या खांद्यावर टाकून रुपेश अनेक दिवसांनी किंचित शांत मनाने पडला होता. किती झालं तरी बाबा आणि प्रियाचं जास्त सख्य होतं. बाप मुलीचं असतं म्हणतात. बाबांसारखीच गाण्यांची दर्दी प्रिया. बाबांचं आणि तिचं अध्यात्मासारख्या कसल्या कसल्या विषयांवर बोलणं चालायचं. खांद्यावर हाताचा उबदार स्पर्श, कानाशी 2च बांगड्यांची किणकिण. स्वप्नात की खरं? रुपेश दचकून उठला. नेहमीचं हसत, कमरेवर हात घेऊन मान वाकडी करून त्याच्याकडे बघत प्रियाताई समोर उभी. रुपेशने सरळ तिच्या कमरेला मिठी मारली. गच्च. अगदी लहानपणी शाळेतून आल्यावर मारायचा तशी. एरवी त्याला दूर करून, इस्पिक राजे, नुसतेच वाढलात, लहानपण गेलं नाही अजून, असं काहीतरी म्हणाली असती प्रिया. पण ह्यावेळी त्याला दच्च मिठी घेऊन त्याच्या गदगदणाऱ्या पाठीवरून नुसता हात फिरवत राहिली. मग अलगद बाबांच्या जवळ बसली. त्यांचा सलाईन टोचलेला हात तिनं हळुवारपणे हातात घेतला. त्यावर थोपटत अतिशय मायेनं भरल्या स्वरात हाक मारली. बाबा, बाबा, डोळे उघडताय ना? बाबा, मी प्रिया. जाग आली असेल तर डोळे उघडा बघू. महत्प्रयासाने झापड दूर सारत बाबांनी डोळे उघडले आणि त्यांना त्यांची प्रिया दिसली. प्रिया अगदी लहान असताना वर्षा रविवारी सकाळी तिला आपल्या पोटावर ठेवायची. इवल्या हातांनी थापटा वारीत आपल्याला उठवणारी प्रिया आठवली बाबांना. वर्षा गेल्यावर एकदम समजूतदार झालेली प्रिया. जमेल तसा स्वयंपाकघराचा ताबा घेतलेली, लहानग्या रुपेशला सांभाळणारी. मध्यंतरीच्या काळात ती कॉलेजात असताना आपल्याला मलेरिया झाला. तेव्हाही थंडी वाजून येताना सगळ्या अंगातून हिवाने हाडन हाड वाजताना मोठी गादी आपल्या अंगावर टाकून आपल्याला गच्च धरून ठेवायचा प्रयत्न करणारी. गाणं शिकणारी, रोजचा रियाज करणारी प्रिया. बाबुल मोरा या ठुमरीचा अर्थ समजून घेताना रडरड रडली होती. मग तिची ती गाण्यांची वगैरे डायरी घेऊन त्यात बाबांच्या शब्दांत तसा अर्थ लिहून घेणारी आणि अर्थ कळल्यावर जीव ओतून गाणारी प्रिया. अनेक दिवस तर लग्नच करणार नाही असं ठामपणे म्हणणारी, पण मोठी झाल्यावर लग्न होऊन सासरी जाताना मात्र न रडता आपलेच डोळे पुसणारी. स्वतःचा भरला संसार उद्ध्वस्त झाल्यावरही ठाम उभी प्रिया. आपली शहाणी बाळी. त्याच आठवणींच्या उबदार स्पर्शाने बाबा पूर्ण जागे झाले. नजर खोलीभर भिरी भिरी होऊन पुन्हा प्रियावर स्थिर झाली. बाबा, कसं वाटतंय? खूपच दुखतंय का? वेदना होतायत का? प्रियानं विचारलं. रुपेश पलंगाच्या दुसऱ्या बाजूला येऊन बसला. बाबांनी नकारार्थी मान हलवली आणि हाताशी असलेल्या मॉर्फिनचा ट्रिगर हलवून दाखवला. नकळत त्यांचे डोळे भरून आले. कोण आता माझ्यामागे ह्या दोघांना? रुपेशचं तर अजून सगळंच व्हायचंय. प्रियाच्या आयुष्यालाही अजून काही अर्थ मिळवून द्यायचंय. कसा काढणार उभा जन्म ही एकटी? मला माहितीये एकटेपणाचं दुःख. रुपेश समजूतदार आहे. जबाबदारीने सगळंच करतोय. दोघं एकमेकांना आहेत, पण माया करणारं, प्रसंगी दटावणारं, वाट दाखवणारं मोठं कोणी नाही. मनाची तगमग वाढली तसा बाबांचा श्वास वाढला, वेदनाही वाढल्या. अतिशय जोर लावून खूप प्रयत्नांनी ते काहीतरी करायचा प्रयत्न करीत होते. रुपेशला कळेना. बाबा, काय हवंय? काय करू? नर्सला बोलवू? बाबांनी नकारार्थी मान हलवली. प्रियाने रुपेशचा हात आपल्या हातात घेतला आणि दोघांच्याही हातावर बाबांचा क्षीण सुरकुतलेला हात ठेवला. बाबांनी होकारार्थी मान हलवली. डोळ्यातलं पाणी आता अलगत उशीवर ओघळलं. रुपेशला दोन्ही हातातली ऊब जाणवली. बाबा, तुम्ही काळजी करू नका. आम्ही दोघं नीट राहू. आपला रुपेश मोठा झालाय आता. माझीसुद्धा काळजी घेईल तू. आम्ही अगदी व्यवस्थित राहू. प्रियाचा स्थिर आवाज अजूनही हलला नव्हता. रुपेश तिच्याकडे बघत राहिला. हे इतकं डोंगरा एवढं काळीच कसं हिचं? मरणाच्या दारात बाबा असूनही ही अजून जराही हल्ली नाहीये? प्रियाने आपला हात काढून घेतला. रुपेशचाही हात दूर केला. बाबांच्या डोळ्यांमधलं पाणी तिनं आपल्या ओढणीनं पुसलं. बाबांचे दोन्ही हात एकत्र आणून त्यांच्या छातीवर ठेवले.
मग 2 क्षण थांबून ती बोलली, बाबा, तुम्ही निश्चिंत मनाने जा. प्रिया असं म्हणाली आणि रुपेशला चटका बसला. काय बरडतीये ही? प्रिया? ओरडत त्यानं प्रियाचा खांदा हलवला. प्रिया एकटक बाबांच्या डोळ्यात बघत बोलत राहिली, बाबा, तुम्ही मला जे शिकवलं तेच आज तुम्हाला सांगतीये. आपल्यातलं प्रत्येकाच्या जन्मापासून आपल्याबरोबर चालतोय तो. आपल्याला हवं तेव्हा हवी तशी त्याची फरफट केली. आपल्याला हव्या त्या गावी आपल्याबरोबर मुकाट वणवण फिरला तो. असा आपला सखा, मृत्यू. एकदाच, फक्त एकदाच तो आपल्या खांद्यावर हात ठेवतो. तो शेवटचा एक प्रवास त्यानं हाताला धरून कौतुकानं ओढून नेऊन करवलेला. त्याला नाही म्हणू नका बाबा, घुटमळू नका आता. मी, रुपेश, आमच्यातून मन काढा तुमचं. तिनं मान वर करून रुपेशकडे बघितलं. त्याला डोळे भरून आल्यानं प्रियाचा काय बाबांचाही चेहरा दिसेना. बाबा, तुम्हाला आठवतंय आई गेल्यावर किती प्रकारे मला समजावलंत. माणूस असतं म्हणजे काय, जातं म्हणजे काय. तुम्ही दिलेली शिकवण, तुमचं बोट धरून केलेला आजवरचा आयुष्याचा प्रवास, हेच तुमचं असणं बाबा. ती शिदोरी कुणीच आमच्याकडून हिसकावून घेऊ शकणार नाही. अगदी काळजी नाही. तुमचं आमच्यातून जाणं होईलच कसं मग? रुपेश विस्फारल्या डोळ्यांनी तिच्याकडे, बाबांकडे बघत होता. आपण शब्द ऐकत नसून नुसताच अर्थच आपल्या डोक्यात उमटत आहे, मनात झिरपत आहे असं वाटायला लागलं त्याला. प्रियाचा आवाज किंचित चढला होता. रुपेशच्या चेहऱ्याकडे एकदा बघून पुन्हा शांत स्वरात ती बोलू लागली, बाबा, आयुष्यात काय मिळवलं, काय गमावलं, याचा टाळा करण्याची ही वेळ नाही. आयुष्याचं गणित मांडण्याची जबाबदारी आपली नाही. तो हिशोब त्यानं ठेवायचा. पदरात पडलेली प्रत्येक जबाबदारी प्रसाद मानून मनोभावे पूर्ण केलीत तुम्ही. हीच शिकवण आम्हाला दिलीत. आता ते शिकवणीपासून तिळभर हालण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला नाही. बाबांनी अगदी क्षीण मान हलवली, तरी त्यांना न जुमानता डोळ्यांमधून आसवं ओघळलीच. प्रियाने आपली शबनम उचलली आणि त्यातली तिची गाण्यांची डायरी काढली. त्यातलं एक पान उघडताच खुणेला ठेवलेलं जाळीदार पिंपळपान हवेत हेलकावत जमिनीकडे झेपावलं. ते उचलायला जाणाऱ्या रुपेशला तिने हातानेच थांबवलं. बाबा, तुमच्याच शब्दात तुम्ही सांगितलेला बाबुल मोरा वाचतेय, ऐकताय ना? एकदाच डोळे उघडून बाबांनी रुपेशकडे, प्रियाकडे बघितलं आणि परत डोळे मिटून घेतले. प्रिया वाचत होती, बाबुल मोरा ही ठुमरी निव्वळ सासरी निघालेल्या एका लेकीची आळवणी नाही. ह्या संसारातून उठून जाताना एका जीवात्म्याची होणारी तडफड आहे, घालमेल आहे. आपलं म्हणून जे आयुष्यभर उराशी बाळगलं, ज्या पृथ्वीच्या अंगणात खेळलो, जे आकाश आपल्या माहितीचं, ज्या बागेचा, रानाचा सुगंध आपल्या आवडीचा, इतकंच काय पण जे सगळे सोयरे आपले मानले, सुखदुःख ज्यांच्याशी वाटून घेतली, संगतीने भोगली, त्या सगळ्याचा त्याग करून दुसऱ्या देशी निघायचे, अशी कासाविशी आहे. जिथे परिणून दिली त्या अनोळखी घरादाराचा रस्ता धरायचाय. जिथल्या मातीचा सुगंध वेगळा, आकाश अपरिचित, किंबहुना ज्याच्या भरवशावर माहेरचा उंबरठा ओलांडायचाय, तो तरी अजून कुठे नीटसा माहितीये? त्या प्रवासाला निघालेल्या जीवात्म्याचीही ठुमरी. असे निघू तेव्हा इतकं अवघड नक्की होणार आहे. जीवाची तडफड होणार आहे. पण बेटा, ज्याच्या मिलनासाठी हे घर सोडायचे, त्याची आठवण सदोदित असली की हा बिछोडाही साहून जातो जीव. त्याच्या भरवशावर माहेरचा उंबरठा ओलांडण्याचं साहस करतो जीव. प्रियाचा आवाज थरथरायला लागला. डायरी बंद केली तिने. रुपेश संमोहित झाल्यासारखा एकटक बाबांकडे बघत होता. अजूनही अगदी हलका चालू असलेला बाबांचा श्वास जाणवेल न जाणवेल असा. बाबा, तुमच्याच जीवावर तुम्हाला प्रस्थान ठेवायचंय. त्याच्याच भरवशावर इथल्यांची काळजी सोपवायचीय. तो सखा हात पुढे करून उभा असेल, तुम्हाला दिसेल. बाबांच्या हातावर हात ठेवीत एक लांब श्वास घेतला तिनं. जणू आपल्यातली सगळी आंतरिक शक्ती पणाला लावीत बाबांचा प्रस्थान सुसह्य, सुखाचं करीत होती. एकच दीर्घ श्वास घेऊन बाबा श्वास घ्यायचे थांबल्याचं रुपेशला जाणवलं. त्यानं घाबरून प्रियाकडे बघितलं आणि बाबांना हलवीत मोठ्या मोठ्यानं हाका मारीत सुटला, बाबा, बाबा, ओ बाबा. त्याच्या खांद्यावर हात ठेवून अतिशय थकलेली प्रिया उठली आणि हातांच्या ओंजळीत चेहरा लपून खोलीबाहेर धावली. त्याचं ओरडणं ऐकून नर्स धावत आली.
तिनं थोडं जबरदस्तीनेच त्याला बाजूला केलं आणि बाबांची नाडी बघितली. स्टेथोस्कोपने ठोके ऐकण्याचा प्रयत्न करू लागली. मिनिटभरातच वळून रुपेशला म्हणाली, "आय एम सॉरी रुपेश, ते गेलेत. मी डॉक्टरना बोलवते." तिनं त्याच्या खांद्यावर थोपटलं आणि डॉक्टरना फोन लावला. "शांत दिसतायत तुमचे वडील. वेदना झाल्या नाहीत त्यांना जाताना." "रुपेश? मिस्टर रुपेश, तुम्हाला कोणाला बोलवायचं आहे का?" रुपेशला अजूनही तिथेच डोळे विस्फारून उभा बघून नर्स विचारित होती. तिने एका ग्लासात पाणी ओतलं. "घ्या, पाणी घ्या. इट्स ओके. मी बाहेर जाऊ का? तुम्हाला थोडा वेळ इथे वडिलांबरोबर?" रुपेशला तिचं बोलणं ऐकू येत होतंही आणि नाहीही. हे घडणारे हे माहीत होतं. खरं तर बाबांच्या वेदना लवकर संपाव्यात, त्यांना सुखाचं मरण यावं, ह्यासाठी इथेच त्यांच्या बेडशेजारी बसून बाहेर लॉबीत घरी देवासमोर कित्येकदा त्यानंच प्रार्थना केली होती. तरी प्रत्यक्षात घडलं तेव्हा धक्का बसायचा तो बसलाच. आई फारशी आठवत नव्हती, माहितीही नव्हती, बाबाच सगळं. आणि हो, प्रिया. बापरे, प्रिया. मला आता हिलाही सावरलं पाहिजे. मगाशी किती खंबीरपणानं बाबांना निरोप देत होती, पण कोसळली असणार आता. प्रिया. तो बाहेर धावला तर लॉबीत समोर अण्णाकाका बसले होते. त्यांच्या हातात प्रियाची शबनम. "अण्णाकाका तुम्ही?" बाबांचं कळलं. "आत्ताच. प्रियाबरोबर आलात? बरं झालं तुम्ही तरी आहात, तिला सावरायला." अण्णा डोळे विस्फारून त्याच्याकडे बघत होते. आणि काही क्षणातच प्रियाची शबनम त्याच्यासमोर ठेवून ते पायातलं बळ गेल्यासारख्या उकडीवे बसले आणि गदगदू लागले. केशरी शबनमच्या पट्ट्यावर आणि एका बाजूला वाळून काळसर झालेले रक्ताचे डाग. रुपेशला काही कळेना. तो अण्णाकाकांच्या बाजूला बसला आणि त्यानं काकांच्या खांद्यावर हात ठेवला. "काका, काका काय झालंय?" "पोरा, खूप प्रयत्न केले, पण अख्खी कपर कोसळली सापटीत. अडकली होती पोर 7-8 तास. तेव्हाच तुम्हाला फोन केलेला. तिथं शाप कव्हरेज नव्हतं. 2दा केला. तुझा आवाज ऐकू आला थोडा. तुझ्यावर, बाबांवर लई जीव. इथं बाबांचं जास्त झालेलं कळला तेव्हा यायला निघाली होती माय. वाटण कळलं की वस्तीची लहान लहान पोरं कामाला नेली म्हणून कपारीला गेली बघायला, त्यांना समजावायला. आणि हे विपरीत कसं, काय सांगू. औषध, डॉक्टर येईस्तोवर 8-10 तास गेले रे लेकरा. काही बी करू शकलो नाही, काही बी नाही." अण्णा फडाफडा तोंडात मारून घेत होता. "उद्याच्याला बॉडी मिळेल ताब्यात. पोरा, काय हा प्रसंग तुझ्यावर आहे रे लेकरा, कसं समजवू तुला." रुपेशला आपण नक्की काय ऐकतोय तेच कळत नव्हतं. तो धावत बाबांच्या खोलीत गेला. त्या बाजूला अजून पडून होतं जाळीदार पिंपळपान.